पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ति, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ति मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलोहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक् दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 12 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे आणि 13व्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत। 13वा श्लोक, शक्तिद्वयम ही मायया विक्षेप आवृत्ती रूपकम, विक्षेप शक्तिर्लिंगादी ब्रह्मांडांतम जगत सृजेत, असा हा श्लोक आहे। जग जे आहे हे जग कसं निर्माण झालं यावर सगळ्यांनाच, अभ्यास करणाऱ्यांना फार मोठा प्रश्न आहे। साधारण माणसाला मात्र ह्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे। साधारण मनुष्य फक्त जगण्याच्या धुंदीमध्ये आहे, फक्त जगणं सुरू आहे, एवढंच साधारण माणसाचं लक्षण आहे। परंतु थोडेफार शहाणा झाल्यानंतर मनुष्य हा विचार करू लागतो की हे जग नक्की कसं तयार झालं असेल, किंवा या जगाची जी उठाठेव सुरू दिसते ही नक्की कशामुळे झाली असेल। जगाच्या संबंधित अनेक प्रश्न थोडासा हुशार मनुष्य झाला की त्याला पडायला सुरुवात होते, आणि या जगाच्या निर्मिती संबंधी आणि अनेक प्रश्नांसंबंधी उत्तरं जी आहेत ती अनेक ठिकाणी अनेक शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेली आहेत। आजही अनेक लोक जग नक्की कसं निर्माण झालं असेल याचा विचार करत आहेत। त्यामध्ये मग विज्ञान असो किंवा परमार्थामध्ये असणारे काही विशिष्ट शाखेतील विद्या असो, अनेक रीतीने माणसं याचा शोध घेत आहेत की हे जग नक्की कसं निर्माण झालेलं आहे। म्हणजे जगाच्या उत्पत्तीचा शोध हा अव्याहतपणे पूर्वीपासून सुरू आहे आणि आजही तो सुरूच आहे, इथून पुढेही तो राहणारच आहे। प्रत्येकाचं आपापलं एक मत आहे की हे जग नक्की कसं निर्माण झालं। प्रत्येकाचं या जगाविषयीचं जे मत आहे, या मताला दुसरा मनुष्य जो दुसऱ्या मताचा आहे तो कदाचित फोडण्याचा प्रयत्न करतो, किंवा माझं मत कसं श्रेष्ठ आहे, याचं मत कसं कनिष्ठ आहे, याचा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो। आणि असा प्रयत्न करणं हे एका दृष्टीने योग्य पण आहे, कारण की जर दुसऱ्या माणसाने तुमच्या मतावर आक्षेप घेतला नाही तर तुमचं मत ठाम होऊ शकत नाही। तुमचं मत बरोबरच आहे असं जर सगळे जर म्हणू लागले तर आपण कदाचित बरोबर आहोत की चुकीचं आहोत हा प्रश्नच राहणार नाही, आपण बरोबरच आहोत असं ठरेल। आपल्याला आपलं उत्तर तपासून घेण्यासाठी आपल्या प्रश्नावर प्रतिप्रश्न येणं गरजेचं असतं, किंवा आपल्या प्रश्नावर अनेक प्रश्न तयार होणं गरजेचं असतं। आपल्या बोलण्यावर अनेक मतांच्या बडीमार झाला तरच आपलं मत योग्य आणि जास्त सुदृढ होऊ शकतं। जगाच्या निर्मितीसाठी जी काही शास्त्र आपलं मत मांडत आहेत, या प्रत्येक मतामध्ये, प्रत्येक मतासाठी जे काही प्रवर्तक माणसं आहेत, ही माणसं आपापल्या परीने श्रेष्ठच आहेत। परंतु सर्वात उत्कृष्ट मत जग निर्माण होण्यासाठी काय असेल तर त्याचा अभ्यास करणंही गरजेचं आहे। या ठिकाणी जगाची निर्मिती कशी झाली
याचं उत्तरच खरं तर सांगण्यात आलेलं आहे. शक्तिद्वयम ही माया विक्षेप आवृत्ती रूपकम असं पहिलं चरण आहे. आणि दुसऱ्या चरणामध्ये विक्षेप शक्ती, या विक्षेप शक्तीमुळे विक्षेप शक्तिर्लिंगादी ब्रह्मांडांतम जगत असृजे, म्हणजे अख्खं जग जे आहे ते एका विक्षेप शक्तीने तयार झालेलं आहे असं या ठिकाणी दुसऱ्या चरणामध्ये लिहिलं आहे. मायेचे 2 भाग आहेत, म्हणजे माया शक्ती जी आहे ती 2 प्रकारची आहे. एक म्हणजे विक्षेप आणि दुसरी म्हणजे आवरण, आवृत्ती, आवृत्त करणं. तर अशा 2 प्रकारच्या या मायेच्या शक्ती आहेत. त्यातील पहिली शक्ती काय काम करते, म्हणजे विक्षेप शक्ती काय काम करते, तर ब्रह्मांड निर्माण करते. म्हणजे अख्ख्या ब्रह्मांडाला निर्माण करायला कारण ही विक्षेप शक्ती. म्हणजे अख्ख्या जगाचा जर विचार आपण करू लागलो तर अख्खं जग जर विक्षेप या मायेच्या शक्तीमुळे झाला असेल तर हे विक्षेप जो आहे हा विक्षेप आपल्याला संपवणं किंवा त्या विक्षेपाचा नाश करणं हे किती अवघड असेल हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. जग किती मोठं आहे हे जर पहिल्यांदा लक्षात घेतलं तर आपल्याला हे लक्षात येऊ शकतं की विक्षेप किती भयानक असावा. विक्षेप म्हणजे आपण विचार केल्याप्रमाणे विक्षेप म्हणजे चंचलता, विक्षेप म्हणजे अस्थिरता, विक्षेप म्हणजे असा शब्द आहे की ज्याच्यामुळे जगताची निर्मिती. विक्षेप हे जगाचं बीज आहे. विक्षेप म्हणजे जिथपर्यंत जग दिसतंय तिथपर्यंत विक्षेप आहेच म्हणून समजायचं. जग दिसलं की विक्षेप आहे आणि जगत नाही दिसलं की मग विक्षेप गेला. म्हणजे जगाला निर्माण करायला कारण जर विक्षेप असेल तर विक्षेप नाही असं म्हणायचं जर ठरलं तर जग ठरणार नाही. म्हणजे जग नाही असं ठरलं तर विक्षेप कदाचित संपलेला असेल. मग जगच नाही हे कसं शक्य होईल, जग नाहीच असं कसं शक्य होईल, हे शक्य करणं, हे प्राप्त करणं ही अवघड गोष्ट आहे. परंतु त्या दिशेने आपल्याला विचार करायला पाहिजे. त्या दिशेने विचार करूनच आपल्याला विक्षेप या शक्तीचा नाश करायला पाहिजे. या ठिकाणी या विक्षेप शक्तीचा नाश करावा का नाही करावा असं काही लिहिलेलं नाही. म्हणजे विक्षेप शक्ती चांगली का वाईट असंही काही लिहिलेलं नाही. या ठिकाणी फक्त एवढं लिहिलेलं आहे की माया आहे आणि त्या मायेच्या 2 शक्ती आहेत. त्यातली एक शक्ती विक्षेप आहे, दुसरी शक्ती आवरण आहे असं फक्त या ठिकाणी सांगितलं आहे. त्यातलं विक्षेप शक्तीने पूर्ण जग म्हणजे ब्रह्मांड, म्हणजे लिंग देहापासून तर ब्रह्मांडापर्यंत सगळं निर्माण होत आहे. आता लिंग देहापासून असं म्हटल्यामुळे खरं तर आपल्याला सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर असं वेष्टीने घेता येईल आणि सूक्ष्म प्रपंच आणि स्थूल प्रपंच असं समष्टीने घेता येईल. सूक्ष्म आणि स्थूल हा सगळा प्रपंच जेवढा आहे तो एवढा एका विक्षेप शक्तीतून तयार झालेला आहे. आता हे झालं एकदम आपल्याला सांगितलंय शास्त्रामध्ये किंवा या ठिकाणी जे मांडलेले त्याप्रमाणे. आता हा विक्षेप जो आहे तो आपल्याकडे आहे का असा प्रश्न येतो. म्हणजे आपल्या ठिकाणी तो विक्षेप आहे की नाही. आपल्याकडे जर विक्षेप नाही असं म्हटलं तर आपलं काय वजा होईल, जग वजा होईल, जग राहणार नाही. आता आपल्याकडे विक्षेप आहे असं म्हटलं तर आपल्याकडे काय दिसेल, जग सिद्ध होईल. म्हणजे जगाची सिद्धी ही आपल्याकडून जरी बघितली तरी ह्या विक्षेपावर आपण धरणं गरजेचं आहे पहिल्यांदा. आणि मग त्या जगाचा विचार करणे आहे. विक्षेपामुळे जग तयार झालं पण हे जे जग आहे हे जग हा विक्षेप टिकवतंय का नाही टिकवतंय याचा विचार करावा लागेल. जगामुळे विक्षेप टिकतो का, विक्षेपामुळे जग निर्माण झालं पण जगामुळे विक्षेप टिकलेला आहे का. जसं एखाद्या बापामुळे मुलगा झाला पण त्या मुलामुळे तो बाप जगतोय का हे लक्षात घेतलं पाहिजे. जिथपर्यंत मुलगा आहे तिथपर्यंत बाप आहे. जेव्हा बाप वजा करायचा ठरवला तेव्हा मुलगा राहणार नाही. म्हणजे मूल असं म्हटलं आपण की कोण गेलं पाहिजे, बाप गेला पाहिजे. आणि बाप नसेल तेव्हा मूल असू शकत नाही. म्हणजे कारण नसेल तर कार्य असू शकत नाही. आता कारणच नाही
म्हणजे कार्य राहणार नाही. कारण व्यतिरेकेन कार्यस्य अभाव, म्हणजे कारणाचा व्यतिरेक केला तर कार्य राहत नाही. आता हे कार्य असं असतं की बाप जे आहे, काही कार्य कशी आहेत की बाप आहे, त्या बापापासून मुलगा निर्माण झाला. आता तो बाप गेला तरी चालतो, म्हणजे बाप जरी गेला तरी मुलगा राहतोच, परंतु बाप होता हे मान्य करावं लागतं. मुलगा ज्या अर्थी दिसतोय त्या अर्थी बाप होताच हे मान्य करावं लागतं. आता तो दिसत नाही, त्याचा नाश झाला असं चालतं, पण बाप होता एवढं तरी मान्य करावं लागतं. पण बाप जाऊ शकतो, म्हणजे बाप मेला की मुलगा मात्र राहू शकतो, असं आपल्याला बाप आणि मुलगा या उदाहरणात दिसतं. त्याचप्रमाणे विक्षेप जो आहे, हा विक्षेप जग निर्माण करतो. मग जग राहिलं तरी चालतंय, पण विक्षेप गेला पाहिजे. विक्षेप गेला, विक्षेप संपला तरी जग राहू शकतं. आणि मग जगाचं जे आहे त्या जगाशी आपल्याला काही घेणं देणं नाही, जगाशी काही घेणं देणं नाही. जो विक्षेप होता तो गेला तर आपलं काम झालं, असं होऊ शकतं. पण आता हे सगळं तसं पाहिलं तर फार अवघड आहे, कारण की मुळातच विक्षेप म्हणजे काय हे समजूनच घेणं गरजेचं आहे. कारण की आपण विक्षेप या शब्दावर कधी तसा विचार करत नाही. विक्षेप हा शब्द आपण आपल्या आचरणात लक्षात घेत नाही. आपण जागा झाल्यापासून झोपेपर्यंत काहीतरी करत असतो. हा सगळा काय? हा सगळा विक्षेप आहे. काहीतरी करणं हा विक्षेप आहे. काहीतरी करणं हा विक्षेप धरला तर मग परमार्थ करणं हा पण विक्षेप आहे का, असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर परमार्थ करणं सुद्धा विक्षेपच आहे. सुरुवातीला आपण विक्षेप शब्दाची व्याख्या करत असताना नको ते करणं किंवा चुकीचं करणं किंवा पापकर्म करणं याला विक्षेप असं थोडक्यात म्हणत होतो, कारण त्याच्यामुळे चंचलता वाढते, अस्थिरता वाढते. म्हणून पुण्यकर्माने शांतता वाढते, अशांतता नष्ट होते. म्हणून आपण पापकर्म करणं किंवा विषय भोगासाठी काहीही करणं याला विक्षेप असं म्हणत होतो. पण पुढे जाऊन जर आपण त्याचा विचार केला तर विक्षेप म्हणजे चांगला असो किंवा वाईट असो, हा दोन्ही सुद्धा विक्षेपच. जागा झाल्यापासून झोपेपर्यंत काहीही करत राहिलं हे विक्षेप आहे. शरीराची हालचाल होते म्हणजे विक्षेप. शरीर हलतंय म्हणजे हात हलतायत, पाय हलतायत, तोंड हलतंय, डोळे हलतायत. शरीर हलत राहिलं की समजायचं विक्षेप. शरीर निर्माणच झालंय म्हणजे विक्षेपच. आता शरीर कुठलं निर्माण झालंय हे तर आतमध्ये असणाऱ्या सूक्ष्म शरीरावर अवलंबून आहे. मग सूक्ष्म शरीर जे आहे हे सूक्ष्म शरीर ज्या अर्थी आहे त्या अर्थी विक्षेप आहेच. सूक्ष्म शरीर हे किती हलतंय त्याच्यानुसार विक्षेप कमी अधिक आहे. पण सूक्ष्म शरीराची जी खळबळ आहे ही खळबळ आपल्याला 3 लोकाला फिरवणारी आहे. कारण की सूक्ष्म देह जसा बनतो त्याचप्रमाणे स्थूल देह बनतो. मग सूक्ष्म शरीर जर देवाधिकाचं असेल तर स्थूल शरीर पण देवाधिकांचं होतं, आणि सूक्ष्म शरीर जर राक्षसाचं असेल तर स्थूल शरीर सुद्धा राक्षसाचं होतं. म्हणजे सूक्ष्म शरीरामुळे देव, राक्षस किंवा मनुष्य अशा प्रकारे आपल्याला फिरावं लागतं. म्हणून हा सूक्ष्म शरीर जो आहे, सूक्ष्म देह जो आहे तो सूक्ष्म देह म्हणजे खरं तर विक्षेप आहे. विक्षेप शक्तिर्लिंगादी ब्रह्मांडांतम जगत सृजेत. म्हणजे आतमधून जेव्हा आपण पाहू तर लिंगदेहापासून तिथूनच खरी उत्पत्ती सुरू होते. म्हणजे उत्पत्ती सुरू करायला कारण जे आहे ते आहे लिंगदेह. आणि लिंगदेह या ठिकाणी मागील श्लोकामध्ये जो आपण पाहिलेला आहे त्याच्यामध्ये त्याला कारण आहे मन आणि अहंकार. म्हणजे मन आणि अहंकार या उपादान कारणाने लिंगदेह तयार होतो. आणि हा जो मन आणि अहंकारापासून तयार झालेला लिंगदेह आहे या लिंगदेहापासून खरी तर निर्मिती सुरू होते. म्हणून निर्मितीचं जर जगाची निर्मिती कुठून झाली असा जर प्रश्न आला तर ते विक्षेपातून झालंय. पण विक्षेपाने सगळ्यात पहिल्यांदा काय निर्माण केलेलं आहे? विक्षेप सगळ्यात पहिल्यांदा लिंगदेह निर्माण करतो. आणि लिंगदेहासाठी त्याला सामग्री जी वापरायची आहे ती सामग्री जी आहे ती आहे मन आणि अहंकार. मन आणि अहंकार या सामग्रीच्या द्वारे तो लिंगदेह तयार करतो. आणि हा जो लिंगदेह आहे या लिंगदेहाच्या पुढे त्याला स्थूल देह तयार होतो. म्हणजे एकदमच काही माणसाला स्थूल देह मिळत नाही. स्थूल देह जो आहे तो लिंगदेहाशिवाय प्राप्तच होऊ शकत.
म्हणजे आपल्या शरीराच्या आतमध्ये असलेला जो लिंगदेह आहे, हा लिंगदेह, या लिंगदेहाला कारण मन आणि अहंकार. मन अहंकाराला उत्पन्न करायला कारण खरं विक्षेप. विक्षेप म्हणजे चंचलता. आणि आपल्याला हे जाणवतं पण की जेव्हा आपण अस्थिर असतो, अशांत असतो, तर नक्की काय अस्थिर आणि अशांत असतं? मन. आपण जेव्हा अस्थिर होतो तेव्हा अस्थिर म्हणजे नक्की कोण अस्थिर असतं? तर आपलं मन जे आहे ते अस्थिर असतं. आणि त्या अस्थिरतेमुळे आपण जे काही निर्णय घेतो, जे काही करतो, हे सगळे त्या अहंकाराशी संबंधित असतात. म्हणजे अहंकार त्याच्यामध्ये काम करतो. आणि त्याच्या विरुद्ध गेलो, म्हणजे अस्थिरतेच्या विरुद्ध स्थिरता मिळवण्याचा प्रयत्न केला, तर पुन्हा ती स्थिरता मनालाच द्यावी लागते. म्हणजे खरं तर आपण अस्थिर होतो मनामध्ये, स्थिर होतो म्हणजे स्थिर होण्याचा प्रयत्न करतो तोही मनामध्ये. म्हणजे मनालाच आपण स्थिर किंवा अस्थिर करत राहतो. म्हणजे मनाचा जो विक्षेप आहे, कारण आपण विक्षेप या शब्दाचा अर्थ जर अस्थिरता किंवा अशांतता असा जर पाहिला, तर मनाला शांत करणे किंवा अशांत करणे, मन शांत होणे किंवा अशांत होणे, हे जे होतंय याकडेच जर आपलं लक्ष राहिलं तर नकळतपणे आपण विक्षेपाची सिद्धी करत आहोत. जिथपर्यंत आपण या दोन गोष्टीकडे लक्ष देणार तिथपर्यंत विक्षेप संपत नाही. कारण विक्षेप हा जो आहे, हा विक्षेप जो आहे तो लिंगदेहाच्या उत्पत्तीसाठी, म्हणजे विक्षेप नावाची जी मायेची शक्ती आहे, ही शक्ती लिंगदेहाच्या निर्मितीसाठी मुळात ह्या मन आणि अहंकाराचा उपयोग करते. कारण लिंगदेहाला उपादान कारण ती आहेत. म्हणजे माया जी आहे, या मायेचा जो विक्षेप हा अंश आहे, म्हणजे विक्षेप ही जी मायेची शक्ती आहे, ही विक्षेप शक्ती सगळ्यात पहिल्यांदा काय करते आणि कोणाला धरते, काय ती वापरते, उपयोगात काय आणते, कशाद्वारे ती जगत निर्माण करते. जगत निर्माण करण्यासाठी सगळ्यात पहिला तिच्याकडे मन आणि अहंकार आहे. म्हणून मन जर नसेल, मन जर घालवलं, मन गेलं, तर त्या विक्षेपाचं आपण बऱ्यापैकी मूळच खोडल्यासारखं आहे. म्हणजे सगळ्यात जगाचं जर मूळ कुठे असेल तर ते आहे ते मन आणि अहंकार. पण हे मन आणि अहंकार त्या विक्षेप शक्तीने आलेले आहेत. म्हणून विक्षेप शक्ती जर घालवायची असेल, विक्षेप शक्ती जर घालण्याचा विचार करायचा असेल, तर आपल्याला मनापर्यंत गेलं पाहिजे. मन आणि अहंकार इथपर्यंत गेलं पाहिजे. पण मन आणि अहंकारापर्यंत गेलं तरी सुद्धा मनाचं स्वभाव आपल्याला पाहिला पाहिजे. मन म्हणजे नक्की काय आहे? मन म्हणजे जे आहे ते इकडं आणि इकडं असं दोन्हीकडे राहतं. म्हणजे अशांत आणि शांत या दोन्ही भागात राहतं. कायमच मन अशांत राहत नाही, कायमच मन शांत राहत नाही. आणि मनाच्या शांततेवर आणि अशांततेवर अहंकार काम करत असतो. आणि तो अहंकार पुढे स्थूल देहाला तसं तसं चालवत असतो. म्हणजे एखादा जर स्वर्गाला गेला, एखादा मनुष्य मेला आणि स्वर्गाला गेला, तर तो स्वर्गाला जायला कारण त्याचं मन आहे. त्या मनाने जी काही शांतता किंवा अशांतता प्राप्त केली, त्याच्याद्वारे अहंकार त्या लोकाला घेऊन जात असतो. म्हणजे त्या अहंकाराच्या द्वारे स्थूल शरीर जे आहे हे तशा प्रकारचं तयार होतं. म्हणजे आपल्याला स्थूल शरीर तयार जे झालंय, हे तयार नक्की झालंच कुठे, कशामुळे तयार झालं? हे शरीर तयार व्हायला कारण सूक्ष्मदेह आहे. पण सूक्ष्मदेहामध्ये जो असलेलं मन आहे, त्या मनामध्ये जी अशांतता आणि शांतता या दोन पैकी एका गोष्टीवर जे लक्ष आहे आपलं, त्याच्यामुळेच दोन शरीराची पुढे निर्मिती राहणार. आणि हाच विक्षेप आहे. म्हणून एखादा मनुष्य जर म्हणेल की मी अशांत आहे, मला अस्थिरता आहे, तर आपण लगेच असं म्हणू शकतो की त्याला विक्षेप आहे, म्हणजे विक्षेपवान आहे तो. आता दुसरा मनुष्य किंवा तोच मनुष्य जर कधी म्हणू लागला की मी स्थिर आहे, शांत आहे, तर साधारण माणसं असं म्हणतील की त्याचा तर विक्षेप नाहीये. पण खरं तसं नसून आता सुद्धा तो विक्षेपवानच, आता सुद्धा त्याला विक्षेप आहे. का? कारण की तो जेव्हा शांत असेल आणि स्थिर असेल तेव्हा अहंकार त्याचं काही काम करण्याचं बंध नाही करणार. तो अहंकार त्याची ती शांतता किंवा त्याची तो स्थिरपणा जो आहे तो स्वीकारेल. तो अहंकार जो आहे तर त्याप्रमाणेच 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि स्थूल देह यांना हलवेल. आणि मग तो स्थूल देहाने असा शांत स्थिर असा वाटेल. आणि मग तो स्थूल देहाच्या वाटे सुख समाधान भोगेल. आणि तोच जेव्हा अशांत होता तेव्हा तोच यांच्या सगळ्यांच्या द्वारे दुःख भोगत होता. म्हणजे यांच्याद्वारे दुःख भोगणं किंवा सुख भोगणं हे त्या मनावर अवलंबून आहे.
मनावर म्हणजे मनामध्ये असलेल्या शांत आणि अशांत या दोन भावावर अवलंबून आहे. हे जे दोन भाव आहेत आतमध्ये, हे भाव मुळात त्या विक्षेप शक्तीने निर्माण केलेले. म्हणून जिथपर्यंत तुम्हाला शांत आणि अशांत या दोन शब्दांनी धरलेला आहे तिथपर्यंत विक्षेप शक्तीचा प्रभाव आहे. जगामधला कुठलाही जीव या दोन शब्दांच्या बाहेर जात नाही. साधारणपणे 99.99% जीव जे आहेत, त्यातल्या त्यात आपण मनुष्य घेऊ, दुसरी माणसं पाहण्याचं तर लांबच आहे. आपण आपल्याकडे जरी बघितलं तर आपण फक्त दोनच गोष्टींचा रात्रंदिवस विचार करतो. एक म्हणजे शांत का अशांत, स्थिर का असत. याच्या पलीकडे आपण विचारच करत आलेलो नाही आजपर्यंत. जन्माला आल्यापासून आत्तापर्यंत आणि इथून पुढे मरेपर्यंत आपण फक्त या दोन शब्दांचा विचार करणार. कळतपणे नकळतपणे. प्रत्येक वेळेस कळतपणेच होईल असं नाही, कळतपणे किंवा नकळतपणे फक्त आपण एकच विचार करतो की आपण शांत आणि स्थिर कसे होऊ. शांत होणे, स्थिर होणे. आणि जेवढे काही जगामधले मार्ग आहेत, जेवढे काही जगामधल्या क्रिया सुरू आहेत, जेवढ्या काही क्रिया आहेत, कुठलीही क्रिया असू देत, कुठलीही असू देत, जेवढ्या काही क्रिया स्थूल ध्येयाच्या मार्फत सुरू आहेत, या सगळ्या क्रिया त्या मनाच्या या दोन इच्छा पुरवणाऱ्या आहेत. मनामध्ये निर्माण होणारा हा जो भाव आहे, मनाची ही जी द्विधा स्थिती आहे, शांत राहायचंय का अशांत राहायचं, म्हणजे अशांत असणं किंवा शांत असणं, हे जे आहे हे दोन पुरवण्यासाठीच पुढे अहंकाराच्या द्वारे पुढचं सगळी शरीर जे आहे ते कार्यरत आहे. तुम्ही या ठिकाणी जे आलेले आहात हे येण्यासाठी सुद्धा तीच कारण. इथून पुढे कुठे जाणार आहात त्याच्यासाठी सुद्धा तीच कारण. मनुष्य ध्येय एवढंच नाही तर स्वर्ग आणि खाली मृत्यूलोकाच्या खाली पाताल लोक, या सगळ्या लोकांची उत्पत्ती ह्या मनाची इच्छा पुरवणे करण्यासाठी आहे. अख्खं जे निर्माण केलंय ब्रह्मांड, ह्या ब्रह्मांडाची उत्पत्तीच मुळात दोन कारणासाठी आहे. एक तर शांत किंवा अशांत हे दोन भाव भोगण्यासाठी आहे. जो अशांत असतो त्याला दुःखाचा भोग देणे, जो शांत असतो त्याला सुखाचा भोग देणे. शांत झाला, जसा शांत शांत होत जातो तसं उच्च उच्च लोकाला जाऊन सुख भोगत असतो. जसा अशांत अशांत होत जातो तसं नीच नीच लोकाला जाऊन दुःख भोगत असतो. आणि म्हणून सहजचपणे प्रत्येक जण जेव्हा जेव्हा अशांत होतो तेव्हा शांत होण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा जेव्हा तो शांत होत जातो तेव्हा तेव्हा त्याच्या हातात नाही, त्याला लक्षात पण येत नाही कधी तो अशांत होतो. म्हणजे तो एखादा शांत होण्याचा प्रयत्न करेलही खरा, पण अशांत हा जो भाव आहे त्याच्याकडे कुठून तरी येऊन ठपकतोच. का ठपकतो? त्याला अशांत का केलं जातं? तुम्ही किती चांगले वागा, काहीही करा, तुम्ही कायम शांत राहू शकत नाही. जगातला कोणीच नाही राहू शकत शांत. एखाद्याने खूप काय करायचे ते करू द्यात, उलट प्रत्येकाला असं वाटतं मी जे करतोय ते बरोबरच करत असतो, मी काहीच चुकीचं करतो, मी सगळं बरोबरच करतो असं प्रत्येकाला वाटत असतं. मग सगळंच जर बरोबर करतो तो तुला शांतता का नाही? नाही का? सगळंच बरोबर केल्यानंतर शांतता राहायला पाहिजे. चुकीचं केलं की अशांतता आली पाहिजे. पण सगळं बरोबर करूनही शांतता नाही म्हणजे अशांतता आहे आतमध्ये, मनामध्ये, म्हणजे कुठेतरी चुकतंय. आणि मग एखादा जर शांत दिसला किंवा एखादा मनुष्य कायम अशांत जरी असला तर कधीतरी शांत झाला, तर जेव्हा केव्हा तो शांत होतो त्याची ती शांत अवस्था कायम राहत नाही. ती शांत अवस्था मिळवण्यासाठी तो कशाचा उपयोग करतोय? अशांतता घालवावी हा प्रत्येकाचा विचार आहे. अशांतता गेली पाहिजे हे प्रत्येकाचा विचार आहे. म्हणजे इथे बसलेला असा कोणीच नाही की हा विचार करत नाही. प्रत्येक जण असा विचार करतो की अशांतता गेली पाहिजे. कारण अशांतता म्हणून दुःख, मग शांतता मिळाली पाहिजे. मग शांतता मिळवण्यासाठी तो काय करणार? म्हणजे अशांतता घालवण्यासाठी काय करणार? त्यासाठी काहीतरी तो उपाय शोधणार. उपाय काय शोधतोय? तो जे काही उपाय शोधतोय ते काय करतोय नक्की? तो जे उपाय शोधतोय ते उपाय तो एकतर बाहेरच्या जगात पाहतोय. शक्यतो काय करतोय? शक्यतो बाहेरच्या जगात पाहतोय. म्हणजे शांत होण्यासाठी, अशांतता नष्ट करण्यासाठी जगामध्ये काय उपाय सापडतायत का हे शोधतोय प्रत्येक जण.
आणि मग सगळा थकला, सगळा करून करून थकला, पूर्ण थकला, तो पार म्हातारा झाला. त्याचे काय आता इंद्रिय चालेनाच, हातपाय चालेना, काही चालेना, म्हणून तो गप्प बसतो. एकदमच आता बेडवरच गेला, आता काहीच करू शकत नाही. तेव्हा तो गप्प बसतो, तेव्हा म्हणतो आता काय हातपाय चालेना, आता काय करणार. जर खरं त्यावेळेस त्याचे हातपाय चालायला लागले तर तो काय करेल, पुन्हा प्रयत्न करेल. तो वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या पदार्थांमधून, वेगवेगळ्या रीतीने तो ही शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. शांत होणं, स्थिर होणं, सुख भोगण्याचा विचार करणं, हे तो प्रत्येक पदार्थातून शोधतोय, प्रत्येक क्रियेतून विचार करतोय. स्वतःचा जर विचार चुकला किंवा स्वतः उपयोगात आणलेले पदार्थ जर त्याला दुःखकारक वाटले तर दुसऱ्याच्या मदतीने अजून दुसरे कुठले पदार्थ आहेत का, अजून दुसऱ्या क्रिया आहेत का काही, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. आणि जो मनुष्य शांत होण्यासाठी याला उपाय सांगतो तो सुद्धा अशांत असतो, तर तोही शांत झालेला नसतो. तो तेवढ्यापुरता, तेवढ्या काळापुरता शांत असलेला मनुष्य काय काय असतो. तो काय असा कायमच शांत झालेला, अखंडपणे शांत, शांतीर अनंतरम असा तो नसतो. म्हणजे 12व्या अध्यायामध्ये शांतीर अनंतरम हा शेवट आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे अनंत राहणारी शांती पाहिजे, पण अनंत राहणारी शांती नसते. शांती कुठली असते, जी शांती नष्ट पावते, अशी शांती आपल्या मनामध्ये आहे. कायम शांत नाही, कायम अशांत नाही. अशांतपणा नष्ट करण्यासाठी प्रयत्न, शांतपणा निर्माण करण्यासाठी प्रयत्न, म्हणजे त्यालाच आपण सुख आणि दुःख म्हणतो. तर साधारण माणसाला वाटतंय की अशांत असणं, अस्थिर असणं म्हणजेच विक्षेप, जो आपण पहिल्यांदा व्याख्येचा विचार करताना पाहिलं. पण या शांत राहण्यामध्ये पुढे जर मुळात काहीतरी अस्थिरता निर्माण करण्याची शक्ती असेल तर त्या शांत राहण्याला आपण विक्षेप नाही असं कसं म्हणणार. एखादा मनुष्य शांत आहे, स्थिर आहे, पण त्याला जर पुढे कधीतरी अस्थिरता निर्माण होणार असेल, तो जर अस्थिर होणार असेल, अशांत होणार असेल, तर आधी जो तो शांत हा भाव होता किंवा त्याची जी शांत हा गुण दिसत होता तो मुळात पुढे निर्माण होणाऱ्या अस्थिरतेने आधीच ग्रासलेला आहे. त्या मुळात दिसणाऱ्या शांतीला त्या अशांतीने पकडून ठेवलेलं आहे. फक्त ते उद्भूत नंतर होत आहे. आणि जर जमिनीच्या आतमध्ये बी नसेल तर जमिनीच्या वर रोप येईलच कसं. मी 10 वर्ष शांत होतो पण आता मी जरा अशांत आहे असं जर म्हटलं तर त्या 10 वर्ष शांत असण्याच्या पोटात काय होतं, अशांतता होती. ती 11व्या वर्षी बाहेर आली. त्याचा कालावधी तो 11व्या वर्षी. म्हणून एखादा जर आयुष्यभर शांत राहिला आणि मरण्याच्या वेळी जरी अशांत झाला तरी समजून घ्यायचं की त्याच्या आतमध्ये काय मुळात कुठेतरी अशांत हा भाव होताच. मग तसं जरी बघितलं तरी विक्षेप त्याच्यामध्ये आहेच. अशी शांती, अशी स्थिरता काही उपयोगाची नाही की ज्या स्थिरतेतून, ज्या शांततेतून कधीतरी पुढे अशांतता तयार होणार. मग अशी शांतता जी मिळते ती कुठून मिळते? शांतता. ती शांतता आपण जगातल्या वेगवेगळ्या पदार्थातून मिळवण्याचा प्रयत्न करतो. उदाहरण, माणसाच्या खिशामध्ये पैसे असले की त्याला शांत वाटतं, बरं वाटतं. आणि पुढे काय होतं, काहीतरी कारणाने जर त्याच्या खिशातले पैसे संपले, खिशात पैसे राहिले नाही तर तो काय होतो, अशांत होतो. म्हणजे पैसा या पदार्थातून शांती जी मिळवली होती ती मुळातच अशांतता निर्माण करणारी. म्हणून पैसा या पदार्थामध्ये शांती नाहीये. कारण की जेव्हा पैसा नसतो तेव्हा तो अशांत होत असतो आणि पैसा नसणार हे ठरलेलंच आहे. असं होऊ शकत नाही की कायम त्याच्याकडे पैसे राहील. कारण की पैशाची त्याची जी व्याख्या असणार आहे ती वाढत जाणार आहे. एखाद्याला पैसा म्हणजे किती पाहिजे नाही, काही त्याला लिमिट नाही. म्हणजे पैसा हा पदार्थ शांती मिळवून देतो असं जर कोणी गैरसमज करून घेत असेल तर ते जगात जर बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की हे चुकीचं आहे. पैशाने मनुष्य कधी शांत होऊ शकत नाही. पण तरी सुद्धा जगातली सगळी माणसं पैशाच्या पाठीमागे आहेत. जगामध्ये जी धावपळ सुरू आहे ती वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांना पकडण्यासाठी धावपळ सुरू. पदार्थ, पैसा हा एक पदार्थ आहे
फक्त मनुष्य पैशासाठी धावतोय असं खरं नाहीये. पदार्थामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ आहेत. कोण कुठल्या पदार्थाच्या पाठीमागे धावेल काही सांगता येत नाही. म्हणजे प्रत्येक मनुष्य वेगवेगळ्या पदार्थांच्या पाठीमागे धावतोय. आणि जेवढ्या पदार्थांच्या पाठीमागे धावतोय हे सगळे पदार्थ आपापल्या गतीने गतिमान आहेत. प्रत्येक पदार्थाला आपली एक गती आहे. कुठली गती आहे? प्रत्येक पदार्थाला त्याची उत्पत्ती आहे, प्रत्येक पदार्थाला त्याची स्थिती आहे आणि प्रत्येक पदार्थाला त्याचा लय आहे. उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय हा प्रत्येक पदार्थाला आहे. कारण तो पदार्थच मुळात विक्षेपवान आहे. विक्षेप म्हणजेच उत्पत्ती, स्थिती, प्रलय आहे. पदार्थ हा उत्पत्तीमध्ये येतो म्हणजे तो स्थितीला जातो आणि जो स्थितीला येतो तो लयाला जातो. फक्त आता या पदार्थाच्या पाठीमागे धावत राहिल्याने काय लक्षात घेतो मनुष्य? हे काही लक्षात घेत नाही. त्याच्या पाठीमागे पुन्हा काळ असतो. म्हणजे तो पदार्थ उत्पत्ती पावतो, स्थिती पावतो, प्रलय पावतो. तो काय असा हवेतच उत्पत्ती, स्थिती, प्रलय पावत नाही. त्याचा संबंध काळाशी असतो. म्हणजे तो कुठल्या काळात उत्पत्ती पावेल, कुठल्या काळात स्थिती पावेल आणि कुठल्या काळात लय पावेल हे काही सांगता येत नाही. हे कोणालाच सांगता येत नाही. कुठलाही पदार्थ कुठल्या काळामध्ये उत्पत्ती, स्थिती, प्रलय पावणार हे कोणीच सांगू शकत. त्याची मीमांसा, त्याचा विचार जर करू लागलं तर काहीतरी शोधता येतं. जसं पदार्थ आहे तसे आतले विचार पण आहेत. कुठला विचार कधी उत्पत्ती पावेल, कधी स्थिती पावेल आणि कधी प्रलय पावेल हे कोणालाच सांगता येत नाही. जसे जगातल्या सगळ्या पदार्थांचं आहे तसंच आतमध्ये असलेल्या विचारांचं सुद्धा आहे. हे विचार कधी उत्पत्ती पावतील, कधी स्थिती पावतील आणि कधी प्रलय पावतील हे काही सांगता येत नाही. त्याला काळाशी संबंध आहे. कुठल्या काळात ते निर्माण होणार काही सांगता येत नाही. म्हणजे याच्यावर सुद्धा त्या काळाचं आधिपत्य आहे. पदार्थ, विचार या दोघांमध्ये उत्पत्ती, स्थिती, प्रलय हा भाव आहे आणि उत्पत्ती, स्थिती, प्रलयाचा भाव हा काळाच्या संबंधाने. उत्पत्ती, स्थिती, प्रलय, काळ हे जे आहेत या काळामध्ये त्या काळाचे 3 भाग आहेत. या काळामध्ये भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ असा भाव आहे. माणसं जी आहेत ती ही माणसं प्रत्येक जण हा भूतकाळामध्ये पदार्थाशिवाय रममाण होतो. त्याच्यापेक्षा भयानक गोष्ट काय? पदार्थ आहे तो कालाच्या अधीन आहे आणि मग तरी सुद्धा त्या पदार्थामध्ये रमतो हे दुर्दैवच आहे. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या हातामध्ये एक पदार्थ आहे. हा पदार्थ काळाच्या अधीन आहे. काळाच्या अधीन म्हणजे माझ्या अधीन नाही. हा पदार्थ काळाच्या अधीन आहे. याची उत्पत्ती, स्थिती, प्रलय हे काळाने ठरवलंय. मी ठरवू शकत नाही. पण मी हा जर प्रयत्न करू लागलो की हा माझ्या अधीन राहावा तर मला अस्थिरता मिळणार आहे किंवा स्थिरता पण मिळणार आहे. माझ्याप्रमाणे चाललं तर स्थिरता, माझ्याप्रमाणे नाही चाललं तर अस्थिरता. हा जसा पदार्थ तसा मनुष्य. हा मनुष्य एक माणूस आहे किंवा हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे, ही माझी बायको आहे, हा माझा नवरा आहे, ही माझी आई, हा माझा बाप आहे. हे जे काही पदार्थ आहेत हे पदार्थ आहेत. यांना स्वतःची उत्पत्ती, स्थिती, प्रलय आहे आणि हे त्या उत्पत्ती, स्थिती, प्रलयामध्ये काळाच्या अधीन आहेत. पण आपण असं विचार करतो की हे आपल्या अधीन राहावेत. आपल्याला असं वाटतं की ते एवढ्या वेळेस ह्या काळापुरते राहावेत, ह्या काळात जावेत. पण तसं काहीच होत नाही. म्हणजे माणूस असो का एखादा जड पदार्थ असो, म्हणजे चर सृष्टी असो का अचर सृष्टी असो, जगातले कुठल्याही पदार्थ हा उत्पत्ती, स्थिती, प्रलय या विक्षेपात येतो. उत्पत्ती, स्थिती, प्रलयामध्ये त्याला काळाचा संबंध लागलेला आहे. हे तर झालं जेव्हा पदार्थ दिसतो तेव्हा. पण काळ इतकाच व्यापलेला आहे असं नाही. पदार्थांनाच फक्त काळाने व्यापलंय असं नाही. तर त्या काळामध्ये असं आहे की जे भूतकाळामध्ये पदार्थ आहेत ते पदार्थ आता अजिबातच नाहीत. ते आता नाहीच, कुठेच नाहीत ते आता. पण तरी सुद्धा जीव मात्र त्या पदार्थांमध्ये रमतो. भूतकाळातल्या पदार्थामध्ये, भूतकाळातल्या विचारांमध्ये, भूतकाळामधल्या अनेक गोष्टींमध्ये, विचार, पदार्थ ह्यामध्ये मनुष्य काय होतो? गुरफटतो. त्याच्यात गुरफटतो तो. भूतकाळ हा जो भाग आहे याच्यामध्ये तो गुरफटून जातो आणि भूतकाळातल्या पदार्थांचा विचार, भूतकाळातल्या विचारांचा विचार करून तो अस्थिर होतो किंवा स्थिर होतो. जसं या काळाचा भूतकाळाशी संबंध येतोय तसंच या काळाचं एक अंग भविष्यकाळ पण आहे. त्या भविष्यकाळातले पदार्थ जे आपल्याला माहीत पण नाहीत, भविष्यकाळातले विचार जे आपल्याला माहीत पण नाही, त्याने तो अस्थिर. उद्या ह्याचं काय होणार
हा प्रश्न प्रत्येकाच्या समोर रात्रंदिवस उभा आहे, प्रत्येकाच्या पुढे. म्हणजे उद्या ह्याचं काय होणार, उद्या माझं काय होणार, उद्या या पृथ्वीचं काय होणार, हा प्रश्न सगळ्यांच्या समोर उभा आहे. असा जगात माणूसच नाही की ज्याच्या पुढे हा प्रश्न नाही. ज्याला या दोघांनी म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळाने गुरफटून ठेवले असा जगात कोणीच नाही. आणि वर्तमान काळाने तर सगळ्यांनाच गुंतवलेलं आहे. कारण वर्तमान काळात तर सगळेच रममाण असतात. वर्तमान काळात आपण रममाण आहोत. भूतकाळ आणि भविष्यकाळ आपल्याला अस्थिर आणि स्थिर करत राहतो. वर्तमान काळ काही सोडत नाही आपल्याला, तोही अस्थिर स्थिर करत राहतो. म्हणजे 3 काळ, पदार्थ आणि देश. म्हणजे देश, काल आणि पदार्थ. देश म्हणजे ठिकाण, काळ म्हणजे हा काळ. आता जसा पदार्थ हा काळाशी बांधलेला आहे, म्हणजे जीवाला अस्थिर करण्यासाठी हे दोघं कारणीभूत आहेत, तसा देश सुद्धा. कारण हे पदार्थ आणि हा काळ कुठल्या तरी देशात असतो. तो पदार्थ कुठल्या तरी देशात असतो आणि काळाच्या संबंधाने असतो. म्हणजे 5000 वर्षापूर्वी कुठेतरी द्वारका नावाची नगरी होती. म्हणजे ते कुठेतरी ठिकाण आहे ते, आणि 5000 वर्षापूर्वी हा काळ आहे, आणि त्या द्वारका नावाची नगरी हा पदार्थ आहे. म्हणजे हे तिघं एकत्रच राहतात आणि तिघं मिळून ह्या जीवाला अस्थिर करून टाकलं. पुढे 2000 वर्षांनी असं होणार आहे. कुठे? भारतामध्ये. कुठे? पृथ्वीवर. कुठे? ह्या गगनामध्ये. 2000 वर्षानंतर, 2 लाख वर्षानंतर, 2 कोट वर्षानंतर ही आकाशगंगा संपणार आहे किंवा ही पृथ्वी कोलमाडणार आहे. म्हणजे पुढे भविष्यामध्ये तो देश नष्ट होणार आहे. तो देश जो आहे तो नष्ट होणार आहे. म्हणजे त्या देशाचं नामोनिशाण राहणार नाही. ज्या ठिकाणी काल जंगल होतं त्या ठिकाणी आज संपूर्ण शहर असणार आहे. ज्या ठिकाणी आज शहर आहे तिथे भविष्यात जंगल असणार. ज्या ठिकाणी सर्वत्र वस्ती होती अशा ठिकाणी आज जंगल आहे. तुम्हाला जर वृंदावन माहित असेल, वृंदावन जे आहे हे नंतर आता काही वर्षांपूर्वी शोधण्यात आलं. त्याच्यामध्ये ते प्रभुपाद स्वामी जे आहेत त्यांनी त्याचा शोध लावला की या ठिकाणी कृष्णाच्या सर्व ज्या काही लीला आहेत त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. ठीक ना? असं आपण ऐकलं असेल. त्याच्या आधी, ते तिथून जाण्याच्या आधी, म्हणजे इकडून बंगाल भागातून ते त्या भागातून जात असताना त्यांना ते लक्षात आलं आणि त्यांनी त्याचं सांगितलं या ठिकाणी हे असं असं होतं. आणि मग तिथली जंगलतोड झाली. तिथे सगळं जंगल माजलेलं होतं, काही नव्हतं. म्हणजे तो देश जो आहे तो देश काही काळ आता तिथे जायला बरं वाटतंय. पण एक वेळ अशी होती काही हजार वर्षापूर्वी तिथे असं जंगल होतं की ज्या ठिकाणी माणूस जायचाही विचार करू शकत नाही. इतके हिंस्त्र पशु आणि सगळं भयानकता त्या ठिकाणी होती. आज त्या ठिकाणी लोक आवर्जून जात आहेत. म्हणजे आज ते सुखाला कारण होतं तो देश. म्हणजे एक देश जो आहे तो आज सुखाला कारण आहे, तोच उद्या दुःखाला कारण होतो. तोच काल कदाचित सुखाला कारण असतो, तोच परवा कदाचित दुःखाला कारण होता. अमेरिका नावाचा एक देश आहे. त्या ठिकाणी मुळात काही वस्तीच नव्हती. इंग्रज लोक त्या ठिकाणी गेले आणि मग हळूहळू तिथे वस्ती वाढली. ते अमेरिकेतले लोक जे आहेत ते मुळात इंग्रज लोक आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे सुरुवातीला त्या ठिकाणी काहीच नव्हतं. तिथून अमेरिकेमध्ये काही लोक येऊन वस्ती केली त्यांनी. काही लोक जगाच्या वेगळ्या प्रांतातून तिथे गेले आणि तो अमेरिका नावाचा देश झाला. आज तो सगळ्यात मोठा देश आहे आणि सगळ्यात उत्कृष्ट देश म्हणून, की ज्या देशाच्या पूर्वीच्या गोष्टींचा जर आपण विचार केला, त्याचा इतिहास जर पाहिला तर तिथे जंगल होतं, काही नव्हती. म्हणजे देश जो आहे हा देश सुखाला आणि दुःखाला कारण होतं. आज जगातली सगळी माणसं शिकलेली माणसं असा विचार करतात की अमेरिकेला गेलं पाहिजे, तिथे जाऊन राहिलं पाहिजे. पण ह्याच लोकांना जर कदाचित ते जंगल असताना जाऊन सांगितलं असतं ते जंगलात जाऊन राहा तर ते राहिले नसते. म्हणून हा जो देश आहे हा देश सुद्धा काय होतो, बदलतो. उत्पत्ती स्थिती प्रलयात येतो काळानुरूप आणि
पुढे परत तो शांतता किंवा अशांततेला कारण होतो, सुख किंवा दुःखाला कारण होतो. म्हणजे देश, काल आणि पदार्थ हे जे 3 गोष्टी आहेत, या तीन गोष्टींच्या द्वारे, उत्पत्ती स्थिती प्रलयाच्या द्वारे सगळ्या जीवांना शांत अशांत करत राहणं, यालाच म्हणतात विक्षेप. मायेची ही एक शक्ती आहे. मायेच्या ज्या 2 शक्ती आहेत त्यातली ही एक शक्तीचा आपण अभ्यास करतो आहोत. मायेच्या 2 शक्ती, एक शक्ती आहे विक्षेप आणि दुसरी आहे आवरण. तर आपण आत्ता जो अभ्यास करतो आहोत तो मायेच्या विक्षेप या शक्तीचा अभ्यास करतो आहोत. आणि ही विक्षेप शक्ती केवढी आहे? सुरुवातीला साधारणपणे माणसांचा विक्षेप शब्दाचा अर्थ आहे, विक्षेप म्हणजे चंचलता, अस्थिरता, अशांतता. पण जर आपण एवढा विचार करू लागलो तर आपल्याला असं लक्षात येतं की शांतता नव्हे, अशांतता नव्हे, दोन्ही पण. म्हणजे फक्त अशांतपणा, अशांत असणाराच विक्षेपवान आहे असं नसून शांत असणारा सुद्धा विक्षेपवान. तो जर अखंड शांत राहू शकला तर विक्षेप कदाचित नाही असं म्हणता येईल. पण कोणीच अखंडपणे स्थिर राहू शकत नाही. कोणीच म्हणजे आपलं शरीर बघा, हे शरीर स्थिर आहे का अस्थिर आहे? स्थूल शरीर, हे जे स्थूल शरीर आहे हे सतत काय अस्थिर आहे, सतत बदलतंय. ते प्रत्येक क्षणाला या शरीरात बदल होत चाललेला आहे. हा बदल लक्षात येत नाही आपल्याला. लहानपणापासून तर म्हातारपण एवढा जर कालावधी बघितला तर हे शरीर जे आहे ते सतत बदलत चाललंय. आणि जेव्हा हा बदल लक्षात येतो तेव्हा आपल्याला अस्वस्थ वाटायला. कधी अस्वस्थ होतो मनुष्य? जिथपर्यंत या शरीरात बदल होत नाहीये असं वाटतं, तसं नसतं. तिथपर्यंत काही वाटत नाही. अस्थिरता केव्हा निर्माण होते? जेव्हा हे शरीर बदलतंय असं लक्षात येतं. ते केव्हा लक्षात येतं? जेव्हा केस पिकू लागतात, जेव्हा हातपाय दुखू लागतात, जेव्हा डोळ्याची दृष्टी कमी होऊ लागते. अशा प्रकारे हे शरीर जेव्हा आपल्याला सांगतं की मी सदैव अस्थिर आहे, प्रखरतेने ते जाणून देतं, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपण काय आहोत? अशांत आणि अस्थिर. जिथपर्यंत शरीराचे हे धर्म बाहेर पडत नाहीत तिथपर्यंत काही वाटत नाही. तिथपर्यंत वाटतं आपण स्थिर शांत आहे, काही अडचण नाही आपल्याला. शरीरापासून शरीराने एकदा का व्याधी दाखवायला सुरुवात केली मग आपल्याला अस्थिरता नाही म्हटलं तरी निर्माणच होते. रोगामुळे, याच्या जर्जरतेमुळे ती अस्थिरता लक्षात येते. म्हणून जसा जसा मनुष्य म्हातारा होत जातो तसा अस्थिर होत जातो. मग तो कितीही मोठा मनुष्य असला तरी, श्रीमंत असला तरी सुद्धा, श्रीमंत का गरीब यावर त्याचं शरीर बदलणार नाही असं नाहीये. एखाद्याचा कितीही श्रीमंत मनुष्य असला तरी सुद्धा तो म्हातारा होणारच. मग त्याचं शरीर जे आहे हे शरीर जसं बदललं जाईल, तो श्रीमंत जरी असला तर तरी अशांत होत जात असतो, अस्थिर होत असतो. पुढे मृत्यू येणार म्हणजे हे शरीर सोडावं लागणार या भीतीने सुद्धा तो नकळत कळतपणे अस्थिर होत जातो. आणि शरीर सोडावं लागणार, मृत्यू येणार हे त्रिवार सत्य आहे. हे कोणीच बदलू शकत नाहीये, थांबूच शकत नाही. विज्ञानाकडे याचं उत्तर नाही, विज्ञानाला याचं उत्तरही माहित नाही. अस्थिरता जी आहे ही आपल्या 5वीलाच पुजलेली आहे. अस्थिरता, अशांतता कशातून नाही असा प्रश्न आहे. शरीर अस्थिर, आपल्याला अस्थिर करायला सगळ्यात पहिलं कारण शरीर आहे. फक्त कधी लक्षात येते आपल्याला हे माहित नाही, कधी कोणाला लक्षात येईल माहित नाही. मग हे शरीर जे अस्थिर करायला कारण आहे तर बाहेरचे पदार्थ, जगातला कुठला पदार्थ आहे जो अस्थिर आपल्याला करणार नाहीये? सगळेच पदार्थ अस्थिर करणार आहेत. कुठलाही पदार्थ घ्या, असं जगात कुठलाच पदार्थ नाही की जो तुम्हाला स्थिरता करून देणार. आणि जे लोक सांगतात की या पदार्थामुळे स्थिरता होते बरं का, या पदार्थामध्ये तुम्ही शांत होता बरं का, असं जे कोणी सांगतायत ते सगळे पदार्थ आज जरी शांत करणारे वाटत असले तरी उद्या अशांत करणार, एवढाच फरक आहे. कुठलाही पदार्थ, उद्या आपण पैसा हा एक शब्द घेतला होता, पैसा हा एक पदार्थ घेतला, तो आज शांत करेल पण उद्या मात्र. मग त्या पदार्थाचा उपयोग काय? जो पदार्थ आपल्याला कायम शांत करू शकत नाही त्याचा उपयोग काय?
कुठला पदार्थ असा आहे जगामध्ये, एकतरी आहे का पदार्थ की जो पदार्थ तुम्हाला कायम शांत ठेवणार आहे? असा कुठलाच पदार्थ नाही. ज्या ज्या पदार्थाच्या प्राप्तीने आपल्याला सुख झालं, ज्या ज्या पदार्थाच्या प्राप्तीने आपल्याला शांतता वाटली, ते सगळे पदार्थ उद्या आपल्याला अशांत करणारे ठरले. आणि हे आपण रोज पाहतोय, रोज ते भोगतोय, तरी आपल्याला सुधरत नाहीये की आपण नक्की काय करतो. म्हणजे बायको केली म्हणजे आपल्याला सुख मिळेल, शांतता वाटेल असं वाटलं. मूलबाळ निर्माण झालं म्हणजे सुख मिळेल असं वाटलं, शांतता होईल असं वाटलं. झालं तसं काही काळ, पण नंतर हळूहळू लक्षात आलं की शांतता वगैरे काही नाहीये, अशांतता आहे. आता अशांततेतच सुख मानणारे पण काही असतात, अशांत असतात, त्यांना त्याशिवाय बरं नाही वाटत, त्याशिवाय त्यांना बरं वाटत नाही. काही लोकांना शांतता असल्यावर बरं वाटतं, काहींना अशांतता असल्यावर बरं वाटतं. म्हणजे एकदम गोंगाटात राहण्याची सवय असेल आणि त्याला जर एखाद्या शांत ठिकाणी येऊन बसवलं, त्याला नकोस होत. त्याला असं वाटतं हे काही एवढी नीरव शांतता आहे, त्याला असं वाटतं नको. मग तो जिथे गोंधळ असतो तिथे जातो. आणि एखाद्याला गोंधळाच्या ठिकाणी जर नेऊन ठेवलं आणि त्याला शांतता प्रिय असेल तर तो काय करतो, तो गोंधळातून लवकर बाजूला जाण्याचा प्रयत्न करतो, ज्या ठिकाणी शांतता तिथे जाऊन बसतो. पण तो तिथे जरी जाऊन बसला, म्हणजे गुहेत जरी जाऊन बसला, तरी गुहेत जाऊन बसल्यानंतर त्याचं शरीर जे आहे, हे शरीर काही त्याला शांत बसू देत नाही. त्या शरीराच्या आतमध्ये असलेले विचार त्याला शांत बसू देत नाही. म्हणजे एखादा माणसांपासून पळून जरी गुहेत जाऊन बसला तरी गुहेमध्ये त्याचे हे पदार्थ संपले, पण इकडे दुसरे पदार्थ आहेत ना. मनामध्ये आतमध्ये जे विचार आहेत, ह्या विचारामध्ये असंख्य पदार्थ आहेत. काही पदार्थांची स्थूल रूपाने उत्पत्ती दिसते, काही पदार्थ सूक्ष्मपणे उत्पन्न होतात मनातल्या मनात. ते असे प्रत्यक्षात नसतात, पण ते अशांततेला किंवा शांततेला कारण होतं. आपल्या मनामध्ये असे असंख्य पदार्थ आपण निर्माण करतो आणि लोपवतो. म्हणजे आपण आपल्या मनामध्ये असंख्य पदार्थांची उत्पत्ती स्थिती प्रलय करतो की जे पदार्थ आपल्याला सुखाला आणि दुःखाला, शांत आणि अशांत या दोन भावांना प्राप्त करून देतात. आणि जगातला कुठलाच जीव याच्या पलीकडे काही जगत नाहीये. जगणं म्हणजे काय? प्रत्येक जीव जो जगतोय तो फक्त या दोनच कारणांसाठी जगतो. एक तर अशांतता नष्ट करणे आणि दुसरं म्हणजे शांत होण्याचा प्रयत्न करणे. आणि जगातला असा एकही जीव नाही की जो पूर्ण अशांत आहे किंवा पूर्ण शांत आहे, असं कोणीच नाही, कोणच नाही असं. म्हणजे जग म्हणजे काय? जग म्हणजे शांत आणि अशांत अशा दोनचं मिश्रण. हे दोन म्हणजे सुख आणि दुःख, चांगलं आणि वाईट, पाप आणि पुण्य, धर्म आणि अधर्म यांचंच जग आहे. जिथपर्यंत आपण या ठिकाणी राहणार, याच गोष्टीचा विचार करत राहणार, तिथपर्यंत आपण निरंतर शांत होऊ शकत नाही. निरंतर शांतता प्राप्त करायची असेल तर आपल्याला याच्या पलीकडे विचार करणाऱ्या ग्रंथांचा अभ्यास करायला पाहिजे, किंवा अशा माणसांचा संग केला पाहिजे की जे याच्या पलीकडे काहीतरी सोल्युशन आहे का, याच्यावर काहीतरी उत्तर आहे का हे सांगतील. कारण आपण ज्या ज्या माणसांकडे जातोय आणि ज्या ज्या लोकांच्या संपर्कात आहोत, ही सगळी माणसं तुम्हाला अशी शांतता प्राप्त करून देत आहेत किंवा असे शांततेचे उपाय सांगतात की जे पुढे तुम्हाला अशांत करणार आहे. आई मुलाला शिकवते तू शाळा शिक म्हणजे तू सुखी होशील. हा शाळेमध्ये जातो तर त्याला दुःख मिळतं, अभ्यास करा, परीक्षा द्या, अमक द्या, दुःख मिळतं. पण तो आपला आई बापाने सांगितलं म्हणून शिकतो 10वी पर्यंत, कष्टाने शिकतो, काही सोपं नाही. आणि 10वी झाल्यानंतर मग त्याला कॉलेज, मग कॉलेजमध्ये सुद्धा तू इंजिनियर हो म्हणजे तुला सुख मिळेल, मग तू शांत होशील, म्हणजे सुख मिळेल म्हणजे शांत होशील. किंवा तू डॉक्टर हो, तू अमका हो, तू तमका हो म्हणजे सुख मिळेल, असं शिकवलं जातं. सगळे लोक हे शिकवत आहेत. आणि मग तो तसा होतो तर त्याला सर्टिफिकेट मिळतं. मग त्याच्यानंतर त्याला लक्षात येतं की नाही, नोकरी केली तर मग सुख मिळणार आहे. कारण हे नुसतं करून सुख नसतंय. मग नोकरी करतो. आता नोकरी करायला लागला तर त्या नोकरीमध्ये सुद्धा काय 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 होतं, मरेपर्यंत त्याला तेच करत राहावं लागतं, तरी त्याला सुख काही शेवटी सापडत.
अख्खं आयुष्य तो ते सगळं ते करत राहतो. जे लोकांनी शिकवलं, लोक जे करतायत, लोक जे दाखवतायत, लोक जे सांगतायत ते करण्यामध्येच आयुष्य संपतं. पण तरी सुद्धा त्याच्या हाताला सुख किंवा शांतता अशी काही सापडतच नाही. मरतो त्याच्यामध्ये, तो मरून जातो. जीव हा जो आहे तो संपतो. जीवाचा मृत्यू येईल पण जीव शांत. गंमत म्हणून कुठल्याही म्हाताऱ्या माणसांकडे जात जा, फार टेकलेले म्हातारे आहेत, त्यांना विचारायचं, बाबा तुम्ही शांत आहात का अशांत आहात? खोदून खोदून विचारायचं. कदाचित ते सुरुवातीला म्हणतात शांत आहे, काय आता बरं आहे सगळं, मुलं नोकरीला आहेत, सुना चांगल्या आहेत, नातवंड आहेत, सगळं आहे, सगळं 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 आहे, सगळं. तुम्हाला वाटेल वा किती शांत माणूस आहे, किती सुखी माणूस आहे. त्याच्यानंतर त्याला खोदून खोदून विचारा, मग तो एक एक काढायला लागेल, मग सांगेल. काही खरं नाही आहे. माझ्या अनुभवातले जेवढे म्हातारे मी पाहिलेत, असा एकही म्हातारा मनुष्य मला भेटलेला नाही की त्याने सांगितलंय मी सुखात आहे. मग तो श्रीमंतातला श्रीमंत आणि गरीबातला गरीब कुठलाही असू दे. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत जर आपण ही अशांतता नष्ट करू शकत नाही तर आपण करतोय ते उपाय चुकलेत. आपले उपाय चुकीचे आहेत. दुसऱ्यांसाठी शांतता नसते. दुसरा मनुष्य शांत असेल म्हणजे आपण शांत होऊ शकत नाही. शांत होणं किंवा अशांत होणं हे दुसऱ्यावर अवलंबून नसतं, ते आपल्यावर अवलंबून. ती स्वतःची स्थिती आहे. शांत किंवा अशांत दुसरा नाही होत, आपण होत असतो. आपण अशांत किंवा शांत असणार. दुसरा तुम्हाला उपाय सांगेल, पण असा उपाय काय उपयोगाचा आहे की जो तुम्हाला भविष्यात अशांत करणार आहे. पण असेच उपाय सांगणाऱ्यांची जगामध्ये ख्याती आहे. असेच उपाय सांगणारे जास्त प्रसिद्ध आहेत आणि आपल्याला पण अशाच उपायांमध्ये बरं वाटतंय. म्हणून आपण कधीही या विक्षेपाच्या बाहेर पडू शकणार नाही. विक्षेप म्हणजे उत्पत्ती स्थिती प्रलय. विक्षेप म्हणजे काय? उत्पत्ती स्थिती प्रलय. कशाचा? पदार्थ, देश आणि काळ. देश काल पदार्थाची उत्पत्ती स्थिती प्रलय, आणि हे तिघं एकमेकाला धरून आहेत. त्यामुळे कधी आपल्याला भूतकाळ रमवून ठेवतो, कधी वर्तमान काळ, कधी तर भविष्यकाळ, कधी अमेरिका, कधी भारत, कधी आळंदी तर कधी मुंबई, कधी हा पदार्थ तर कधी तो पदार्थ. असे करून हे तिघही मिळून आपल्याला काय करतात? सदैव लोळवत राहतात. अशांत, अस्थिर, म्हणजे आपल्याला विक्षेपात ठेवतात. विक्षेप आपला पक्का ठेवतात. विक्षेप संपूच देत नाहीत. विक्षेप नष्ट होऊ शकत नाही. आणि या सगळ्याला जग असं म्हणतात. जग म्हणजे काय? दुसरं जग म्हणजे काय? चांगलं आणि वाईट. चांगलं वाईट भोगत राहणे याला म्हणतात जग. पाप आणि पुण्य याला म्हणतात जग. धर्म अधर्म याला म्हणतात जग. धर्म अधर्माचं जगत आहे. जग म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. जग म्हणजे शांत आणि अशांत. जग म्हणजे स्थिर आणि अस्थिर. ज्या ठिकाणी स्थिरता अस्थिरता भोगता येते, शांत अशांतपणा भोगता येतो, पाप पुण्य भोगता येतं, धर्म अधर्म भोगता येतो, चांगलं वाईट भोगता येतं, हे सगळं ज्या ठिकाणी चालतं त्याच्यासाठी वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळ्या प्रक्रिया ज्या ठिकाणी केल्या जातात ते जग आहे. जग म्हणजे असं काही वेगळं नाही. फक्त मृत्यूलोक एवढंच जग नसून ब्रह्मांड म्हणजे स्वर्ग, पाताल आणि मृत्यूलोक हे तिन्ही मिळून एवढं जग आहे. कारण या तिन्ही ठिकाणी हे सगळं आहे. कारण स्वर्गामध्ये सुख आहे असं लोकांना काहीतरी कल्पना करून ठेवली लोकांनी. स्वर्गामध्ये सुख आहे, शास्त्रामध्ये कुठंच लिहिलेलं नाही असं. शास्त्रामध्ये जे सुख लिहिलेलं आहे स्वर्गामधलं ते नरकाच्या अपेक्षेने सुख लिहिलेलं आहे. शास्त्रामध्ये स्वर्गाचं सुख जे सांगितलेलं आहे ते नरकाच्या अपेक्षेने सुख सांगितलेलं आहे असं ज्ञानदेवांनी लिहिलेलं आहे. कारण स्वर्गामध्ये सदैव धांदल आहे. मृत्यूलोकामध्ये जसा गोंधळ आहे तसा स्वर्गातही गोंधळ आहे. स्वर्गलोक कुठलाही स्वर्गलोक असू देत, कारण एखाद्याला वाटतं आता बस मेलो तर बरं होईल. कारण बऱ्याच लोक म्हाताऱ्यांची अशी होती अवस्था,
मेलो तर बरं आहे, किंवा दुःखी झाला मनुष्य फार, आता मेलो तरच बरं आहे, नको हे काय करायचंय. माणूस वैतागला काय करतो, तो म्हणतो आता मेलं तर बरं आहे, सुटेल आपण याच्यातून सुटावं, असं होतं. अशी परिस्थिती येते, अशी कितीतरी लोकांची परिस्थिती येते. प्रत्येक जण या परिस्थितीतून जातो की काय जगण्याचा अर्थ नाही, राम नाही जगण्यात, मेल्यानंतर सुखी. मेल्यानंतर कुठेच लोक सुखी होणार होतो, मेल्यानंतर तू शांत कसा होणार आहेस, मेल्यानंतर कुठल्या तरी लोकाला जाणार आहेस, ज्या ज्या लोकाला जाशील त्या त्या लोकाला या विक्षेपाने ग्रासलेलं आहे. नव्हे त्या लोकांची उत्पत्तीच या विक्षेपातून झालेली. विक्षेप शक्तीतून जर सगळंच निर्माण झालं एवढं, तर या सगळ्यातून त्या विक्षेपाचा नाश कसा होईल, किंवा ते विक्षेप हटेलच कसं. ही सगळी जे ते सगळं जे दिसतंय हे सगळं त्या विक्षेपापासून निर्माण होतं. मग विक्षेपाचा नाश करायचा असेल तर ह्याच्यातलं कोण कामाला येईल, कोणीच कामाला येणार नाही. पण माणसं प्रयत्न करतायत की तो विक्षेप नाश करायचा आहे का, मग देश काल पदार्थाचा विचार करतात, आणि मुळातच त्या विक्षेपाने त्यांना निर्माण केलंय. आपण ज्याचा उपयोग त्या विक्षेप शक्तीचा नाश करण्यासाठी करतोय ते मुळात पदार्थ ते सगळे त्या विक्षेपानेच निर्माण केलेले. म्हणजे कसं झालं, रावणाचा नाश करायचा आहे आणि रावणानेच निर्माण केलेल्या मायावी राक्षसाला आपण आपला मित्र समजतोय, आणि आपण त्याला सांगतोय की आपल्याला कोणाचा नाश करायचा आहे, रावणाचा नाश करायचा, आणि तो म्हणेल हा करूया आपण, आणि आपण त्याच्यासोबत जाणार आणि रावणाचा नाश करणार. असं कधी होईल काय. रावणानेच निर्माण केलेल्या मायावी राक्षसाच्या साह्याने रावणाचाच नाश करण्याचं जर आपण स्वप्न बघत असू तर तो आपला मूर्खपणा आहे. तसं विक्षेप शक्तीनेच निर्माण झालेल्या जगापासून आपल्याला जर भगवंताची प्राप्ती होईल असं जर कोणी गैरसमज करू लागेल तर त्याचा तो मूर्ख. विक्षेप शक्तीतून तयार झालेले सगळे पदार्थ हे कधीही आपल्याला त्याची प्राप्ती करून देऊ शकत नाही. भगवंत हा एकमेव सुखरूप पदार्थ आहे. शांत असलेल्या जगामध्ये एकच पदार्थ आहे, तो देव, त्याला भगवंत असं म्हणतात. पण त्या देवाच्या प्राप्तीसाठी, त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी आपल्याला या जगाचा उपयोग होईल का असा प्रश्न आहे. आणि जगातले मात्र सगळेच या जगातल्याच पदार्थांचा उपयोग करतात. कशाचा, देशाचा पण उपयोग करतात, काळाचा पण करतात, आणि देशकालीन पात्र या तीन गोष्टींचा लोक उपयोग करतात देवाच्या प्राप्तीसाठी. आणि हे तिन्ही पदार्थ कशाने ग्रासलेले आहेत, कशापासून तयार आहेत, विक्षेपातून तयार झालेत. किंवा ह्या तीन पदार्थांना मुळात विक्षेप हेच कारण आहे. पण लोक म्हणतात अमक्या अमक्या देशात जा म्हणजे तुला देव कळेल. म्हणजे कुठं जा, भारतात जा, हिमालयात जा, गुहेत जाऊन बस, त्या देशात जा, तिथे गेलं की तुला देव कळेल. म्हणजे देशाच्या बंधनात त्याला ठेवतात, देशभेद, त्याला देशभेद म्हणतात शास्त्रात. आणि शास्त्रात असं सांगितलं की देशभेद त्याला नाही, पण याला देशभेदात ठेवतात. आणि या अमक्या ठिकाणी तो देव आहे किंवा अमक्या ठिकाणी गेला की तुला देव प्राप्त होणार आहे असं सांगतात. अमक्या वेळेला जा, एकादशीला जा, पौर्णिमेला जा, असं काहीतरी सांगतात. अमका काळ, मुळात तो काळ जो आहे तो ह्या विक्षेपातला आहे, जो मुळातच विक्षेप आहे. त्याला विक्षेप जडलेलाच आहे. म्हणजे पौर्णिमा ही कायम राहू शकत नाही, एकादशी कायम राहू शकत नाही, कारण ते विक्षेप मध्ये येते, बदलते ना, ती बदलत. तसा एखादा देश असतो, तो देश होता तसा राहत नाही. म्हणजे 100 वर्षापूर्वी जी आळंदी होती ती आता नाही. 100 वर्षाच्या पूर्वीचा मनुष्य जो आळंदीत गेल्यानंतर काहीतरी भगवत प्राप्ती होईल असं समजत होता, त्याच माणसाला जर आज आणलं ना आळंदीत नेलं तर तो वेडा होईल. काय होईल, अस्थिर नाही, वेडा होईल. तो वेडा, काहीच नाही होणार, काहीच सुचत नाही तो. म्हणजे त्याला हा एवढा जो अस्थिरता जी आहे, हे जो बदल आहे, हा तो सहनच नाही करू शकत. म्हणून कुठलाही देश या देशात गेल्यानंतर परमार्थ होतो, या काळात गेल्यानंतर परमार्थ होतो, या पदार्थाच्या साह्याने परमार्थ होतो, असे जे कोणी समजतात तेच मुळात काय चुकलेले आहेत. देश, काळ आणि पात्र हे तीन गोष्टी अस्थिर करणारे आहेत. म्हणून कधी, उद्या नाही, कधी, काल पण नाही, आता पण नाही. हे तीन काळाशी काही संबंध नाही आपला. देश, काल आणि पात्र रहित, देश काल आणि पदार्थ रहित आपल्याला विचार करावा लागणार आहे.
आता हे फार अवघड आहे, अशक्य नाही, अवघड आहे. का अवघड आहे? कारण की अनंत जन्म आपण फक्त यांच्यामध्येच आहे, याच्या मागे जाण्याची तयारी नाही आपली. कारण आपण कुठल्याही रीतीने विचार केला तर यांना धरूनच करणार आहे. यांच्या पलीकडे जाऊ शकत नाही असं वाटतंय आणि तसंच आहे की नाही असं होऊ शकत नाही. मुळात तसं नाहीये खरं. त्याच्या पलीकडे कसं जायचं ही एक कला आहे. पण विक्षेप हा आपल्याला अशांतता निर्माण करतो. तुम्ही अशांततेत मरा, तुम्हाला मृत्यू लोकाच्या खाली जे नीच लोक आहेत तिकडे प्रवेश होणार. जो कोणी अशांततेत मरेल त्याला नीच योनींची प्राप्ती आहे. जो शांतपणे मरेल त्याला उच्च योनींची प्राप्ती आहे. पण चक्र चालूच. कारण उच्च लोकाला जरी गेला तरी क्षीणे पुण्यम मर्त्य लोकम विशंती, अशी गती चालूच राहणार. पण नीच लोकाला जाण्यापेक्षा उच्च लोकाला गेलेला बरा. स्वर्गा पापात्मके पुण्यात्मके पापे यायचे. पुण्यात्मक ते पापच आहे आणि पापात्मके पापे नरका जायचे. स्वर्ग नरक या वाटा चोरांची. इकडे जा ना इकडे जा, दोन्हीकडे जा, कुठेही जा, पुनरावृत्ती चालूच. कारण विक्षेप सुटला नाही. कारण जगात राहण्याची इच्छा, तुम्हाला कसली इच्छा आहे, कशाची इच्छा आहे, आपल्याला तुम्हाला काय हवंय हे फार महत्वाचं आहे. काय पाहिजे आपल्याला? तोंडाला नाही, तोंडाने मला देव पाहिजे हे झालं कोणाचं म्हणणं आहे? हे तोंडाचं म्हणणं आहे. तोंड म्हणतंय देव पाहिजे, देवाची प्राप्ती करायची. तोंड नाही, मन काय म्हणतंय? अरे मन नाही, जीव काय म्हणतोय? आत जे आहेत ते काय म्हणतायत? तर सगळ्यांचं जुळलं पाहिजे ना. तोंडाने काही म्हणू, मन काय म्हणतं महत्वाचं असतं. मनाने काही म्हणू, जीव काय म्हणतो हे महत्वाचं असतं. असं आपल्याला आत विचार करणं गरजेचं आहे. जर सगळ्यांना ह्या जगाची अपेक्षा असेल तर त्यांचा विक्षेप कधीच नष्ट होऊ शकत नाही. विक्षेप जो आहे हा विक्षेप आपल्याला जगामध्ये फिरवायला कारण आहे. जगात जे फिरलो आपण, हे कशामुळे फिरलोय? विक्षेपामुळे. फिरणं म्हणजेच विक्षेप. म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम हाच विक्षेप. मग चांगल्या जननीच्या पोटी जा, नाहीतर वाईट जननीच्या पोटी जा. कुठल्याही जननीच्या पोटी जा, तो विक्षेपच आहे. चांगल्या ठिकाणी जन्म, नाहीतर वाईट ठिकाणी जन्म. तुझा जन्म कुठेही होऊ देत, तो विक्षेपच आहे. वाईटापेक्षा चांगला बरा, एवढंच आहे नाही का? म्हणजे खेडेगावात जन्मण्यापेक्षा शहरात जन्मला तर जरा बरा असं वाटतं. भारतात जन्मण्यापेक्षा अमेरिकेत जन्मला म्हणून जरा बरं वाटतं. त्याच्या पलीकडे काही नाही, दुसरं सुख सुविधा असतात म्हणून वाटतं. पण हे सगळे पदार्थ, हे सगळे विचार आणि या सगळ्या क्रिया आपल्याला फक्त जगवतायत. काय करतात? हे सगळं काय चाललं? हे आपल्याला फक्त जगवतायत. आपण सध्या फक्त काय करतोय? जगतोय. कसे? दोन्ही जगतोय. स्थिर कधी अस्थिर कधी, स्थिर कधी अस्थिर कधी, स्थिर कधी अस्थिर कधी, असं जगणं आहे. म्हणजे आपण फक्त जगतोय. आपल्याला कशाला किंमत दिली पाहिजे? जगण्याला किंमत दिली पाहिजे का न मरण्याला किंमत दिली पाहिजे? आपण जगतोय पण काय होणार आहे? मरणार आहे. मग ज्या जगण्यातून मरण्याची उत्पत्ती होते, आपलं जगणं कसं आहे रोजचं? आपण असे जगतोय की ज्या जगण्यातून उद्या मरण येणार आहे. मग अशा जगण्याला काय अर्थ आहे? अशा जगण्याला जगणं कसं म्हणावं ज्याच्यातून मृत्यू होतो? पण माणसं त्याला जगणं म्हणतात. आपण जगतोय. जगणे येणे नावे येथे मरणेच आले आहे. आपण ज्याला जगणं समजतोय, ज्याला आपण जगत समजतोय, जगत म्हणजे काय? जे जगलं पाहिजे. पण जगत म्हणजे काय? जे मरतय. सदैव ज्याचा नाश होतोय, सदैव त्याचा नाश होत चाललाय. नाश होतोय, नाश होतोय, नाश होतोय, नाश होतोय. मरतय, सगळं मरत चाललंय. आणि मेल्यानंतर जरी उत्पत्ती झाली तरी पुन्हा नाशासाठीच आहे. मुळात उत्पत्ती झाली ती नाशासाठीच होते. उत्पत्ती झाली आणि कायम उत्पत्ती राहिली, स्थिती राहिली, असं होत नाही. मृत्यू
मग एखादा म्हणेल नाही आम्हाला आवडतंय, मग तुमच्यासाठी काही अडचण नाही, तुम्ही त्याच्यामध्ये फिरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. एखाद्याला जर आवड असेल, आता हे आवडीचा विषय ना, कोणाला कशात आवड असेल हे नाही सांगू शकत आपण. एखाद्याला अस्थिरता आवडते, गोंगाट आवडतो. एखाद्या पबमध्ये जर गेले तुम्ही, डिस्को बारमध्ये गेले, नाहीतर एखाद्या लग्नामधल्या वरातीत गेले, तर तिथे कसं शांत वातावरण असतं का नाही? पण आवडतं ना ते. पण तिथून एखादा शांत मनुष्य चाललेला असेल आणि प्रमाणाच्या बाहेर डेसिबल त्याचे गेलेले जर ते थप्पीमधून आवाज येत असेल, तर ह्याला किती बरं वाटतं, शांत वाटतं काय. पण तिथे नाचणाऱ्याला त्याला शांत वाटत असतं, त्याला कुठंच अशांतता नाही जाणवत. पण हाच नाचणारा जेव्हा म्हातारा होतो आणि तिथूनच चालत जातो, तेव्हा त्यालाच ती काय होतं, तेव्हा त्याला ते गोंगाट वाटतो, तेव्हा त्याला अशांतता वाटते. म्हणजे त्या शांततेमध्ये, त्या शांततेमध्ये खरी शांतता नसती, ती अशांतताच असते. तसं या शरीरामध्ये काही शांतता नाही आहे. स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर आपण जे घेऊन आनंदाने जगतोय असं आपल्याला वाटतं, ते आपल्याला मरायला होणार आहे. हे आपल्याला मरायला लावणार आहे. आणि हे मरायला लावणार आहे हे आपल्याला माहित आहे, म्हणून आपण दुःखी आहे आतमध्ये. आणि म्हणून आपण जगण्यासाठी धावपळ करतो. आपण धावपळ का करतोय? आपल्याला माहित आहे की हे जगवलं की जगण्याचा भास होतोय, जगण्याचा भास होणार आहे. पण आपल्याला ते पण माहित आहे की हे आपल्याला मरायला लावणार. आपल्याला मरायला कारण कोण आहे? तुम्हाला आणि मला मरणाला कारण कोण आहे? शरीर. कारण तुम्ही म्हणणार आहे शरीर सोडलं म्हणजे तुम्ही काय म्हणणार आहे? मेला. सगळेजण काय म्हणणार? मेला. म्हणजे आपल्या मरण, मेला या अवस्थेला कोण कारण होतंय? हे शरीर. ह्या शरीरामुळे आपण मरणार आहे. आणि तसंच या शरीरामुळेच आपण जगतोय, जगतोय हे शरीरामुळे असं वाटतंय. खरं जे आहे ते असं नाही, पण हे खरं समजतोय. इथेच त्या मायेची सिद्धी आहे. तिची सिद्धी इथेच आहे. तिच्या विरुद्ध जायचं म्हणलं तर हे तिचं खोटं जे पण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. याच्या मरण्याने माझं मरण नाहीये, याच्या जगण्याने मी जगत नाहीये. याला जगवायला मी कारण आहे, याच्यामुळे मी नाही जगत आहे. याला मी जगवतो, हा मला नाही जगवत आहे. पण झालंय उलट, हाच मला जगवतोय असं वाटतंय. काय वाटतंय? याला मी जगवतो का हा मला जगवतो? नक्की कोणाला कोण जगवतंय? वाटतंय असं की ह्यालाच आपण जगवतो, असं कधीतरी वाटतंय कोणाला? असं वाटत नाही. उलट हाच आपल्याला जगवतोय. म्हणजे हा नसेल, हे नसेल तर आपण मरणार. म्हणजे आपण हे गेलं तर आपण संपलो, म्हणून ह्याला सोडायचं नाहीये, ही भीती आहे. कळतपणे आतमध्ये इतकी प्रखरपणे भीती आहे की याला जर सोडलं तर आपण मरणार. कसली भीती आहे? याला सोडले की मरणार आपण, हाच विक्षेप. आणि ही भीती इथे बसलेल्या प्रत्येकाच्या आतमध्ये थैमान घातलेलं आहे तिने. आणि म्हणून आपण जे प्रत्येक क्षणाला प्रयत्न करतोय ते कशासाठी करतोय? की ह्याला सोडायचं नाही. हा एक पदार्थ आहे जो काळाच्या अधीन आहे. आणि किती तुम्ही प्रयत्न केला, मी प्रयत्न केला, तरी त्याला सोडावंच लागणार. पण आपण मात्र त्याच्या सोडण्यानेच आपलं मरण आहे असं समजल्यामुळे जो सगळ्यात मोठा तोटा होणार आहे तो म्हणजे पुनरावृत्ती. कारण तुम्ही तसं समजले म्हणून तुम्ही वर जाऊन त्याला विनंती करणार, मला शरीर दे, मला तर त्याच्याशिवाय मी नाही. कारण शरीराच्या अस्तित्वावर माझं अस्तित्व आहे असं आपल्याला समज झाला. आणि शरीराच्या अस्तित्वामुळे जर आपलं अस्तित्व आहे असं आपल्याला वाटलं तर मायेचं काम झालं. तुम्ही हे शरीर सोडलं की तिथे गेल्यानंतर तो भाव आपला आतमध्ये सूक्ष्म देहात तसाच आहे. ती वासना तशीच आहे की स्थूल शरीराच्या अस्तित्वामुळे माझं अस्तित्व आहे. मग ते म्हणतात ठीक आहे, तुला दुसरं शरीर घे ना. मग
दुसऱ्या शरीराने तुझं अस्तित्व दाखव. मग दुसरं शरीर घेतलं की त्या शरीराच्या द्वारे पुन्हा जागण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा ते शरीर म्हणजेच आपलं खरं अस्तित्व आहे असं समजून पुन्हा मरण्याची भीती आहे. पण मरण येणारच आहे. मरण आलं की पुन्हा तिथं तो आतमध्ये सूक्ष्म देहामध्ये भाव तसाच आहे की शरीराच्या अस्तित्वामुळे माझं अस्तित्व आहे. मी जो आहे, मी म्हणजे काय? मी म्हणजे हेच. माझं अस्तित्व म्हणजे हे. असं अनंत जन्म आपण करत चाललोय आणि कुठेच थांबायला तयार नाही. माणसं तर याचं जाऊ द्यात, ह्या सगळ्यालाच आपलं अस्तित्व समजायला लागलेत. बायको, नवरा, मुलं बाळ, घरदार, पैसा हेच आपलं अस्तित्व आहे असं वाटायला लागलंय. इतके त्याच्यात गुरफटलेत की त्यांना वाटतंय हे गेलं, ह्याच्यातलं काहीतरी आपलं काय होणार आता? काहीच होणार नाही. अरे ह्याच्या जाण्याने सुद्धा तुझं अस्तित्व संपत नसतं. खरं तर याच्या जाण्याने पण आपलं अस्तित्व संपत नाही. याच्या आतमध्ये असलेल्या सूक्ष्म देहाच्या जाण्याने सुद्धा आपलं अस्तित्व संपत नाही. इथपर्यंत कधी जाणार आपण? एवढा प्रवास कसा करणार? कारण याचा नाश जसा 100 वर्षांनी होणार धरूया, तसा सूक्ष्म देहाचा नाश कल्पानंतर होणार आहे. कल्पाच्या नंतर सूक्ष्म देहाचा सुद्धा नाश होईल. त्याच्या आतला जीवनाश नाही पाहणार, देह नाश पावेल. पण जीवनाश पावणार नाही तो सुद्धा तसंच म्हणेल की अरे ह्याच्यामुळे आपलं अस्तित्व होतं. मग ठीक आहे, पुढच्या कल्पामध्ये पुन्हा घे मग दुसरं. आणि असं करून असं अनंत कल्पानुकल्पे आपण फिरतोय. एवढे फिरतोय तरी आपण ही नशा, हा जो भ्रम आहे हा सोडायला तयार नाही. हाच विक्षेप आहे. आणि हा कारभार कोणाचा आहे? मायेचा कारभार. हा मायेचा कारभार आहे. मायेची ही विक्षेप शक्ती आहे. या विक्षेप शक्तीने आपल्याला लक्षातच येत नाही की आपण फिरतोय. आपण फिरणं म्हणजे अस्थिरता. फिरण्याची अस्थिरता तेव्हाच लक्षात येते जेव्हा तुम्ही थकता. आपण बाहेर फिरायला गेलो की जेव्हा फिरायला सुरुवात करतो तेव्हा कसं वाटतं? मस्त वाटतं. फार फिरलो की मग एक वेळ असं वाटतं चला आता लवकरात लवकर घरी असं वाटतं. तसं ह्या सृष्टी चक्रामध्ये खूप फिरला फिरू द्या, थकेल कधीतरी आणि मग म्हणेल आता निजधाम, आता भगवंताकडे गेलो पाहिजे. जीव जिथपर्यंत दमत नाही फिरून 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 तिथपर्यंत त्याला कुठलाही महाराज काय शास्त्र काय उपयोगाचं नाही. तो फिरून फिरून दमला पाहिजे. आणि तीच विरक्ती आहे. विरक्ती म्हणजे या विक्षेपाची विरक्ती पाहिजे. विक्षेप नको. हे मायेचं अंग आहे. ती माया कोणाची? ती त्याची आहे. त्याने ही माया का केली असा लोकांचा प्रश्न असतो. बरेच लोक मला येऊन विचारतात की त्याने ती का केली निर्माण. त्याचं उत्तर मी तुम्हाला मागील काही चिंतनामध्ये आधीच सांगितलेलं आहे. कशासाठी निर्माण केली? नाही, खजिना जो असतो तो कसा असतो? गुप्त असतो. खजिना कधी लवकर सापडवू नये म्हणून जो लवकर सापडू शकत नाही त्यालाच म्हणतात खजिना. आणि भगवंत काय? खजिना आहे. तो हा विठोबा निधान, ज्याचे ब्रह्मादिका ध्यान, ब्रह्मादिक सुद्धा त्याच्या शोधात आहेत. तो हा विठोबा निधान, ज्याचे ब्रह्मादिका ध्यान. ठीक आहे नाही? म्हणजे तो जो निधान आहे, तो निधान जो आहे तो त्या मायेच्या शक्तीच्या द्वारे, कारण त्याचा तो खेळ आहे. त्याच्यासाठी तो काय? खेळ आहे. खेळ जो निर्माण करतो, खेळ. ट्रेजर हंट म्हणतात त्याला. काय? ट्रेजर हंट. तो ट्रेजर हंट नावाचा खेळ निर्माण करणारा जो आहे, म्हणजे खजिना शोधणे हा खेळ निर्माण करणारा जो आहे तो काय तुम्हाला खजिना असा उघड करून ठेवणार आहे? तो उघड कशाला करून ठेवेल? त्याचा खेळच आहे तो की लपून राहिलं पाहिजे सगळं. मग त्याच्यासाठी त्याला काहीतरी युक्त्या वापरल्या पाहिजेत, काहीतरी शक्ती वापरली पाहिजे. तीच त्याची शक्ती आहे माया. आता त्याने हा खेळ का मांडला असा एक प्रश्न, तो प्रश्न सध्या आपण विचारात घेत नाहीये. पण तो त्याचा खेळ आहे, खेळ मांडियेला. आता हा जो खेळ आहे, हा खेळ त्याचा उत्कृष्टपणे चालवण्यासाठी त्याने जी शक्ती वापरली ती आहे माया. आणि त्या मायेचा एक अंश आहे, एक भाग, एक शक्ती आहे विक्षेप. आणि ही एवढी भयानक शक्ती आहे
की कोणीच त्याच्या बाहेर पडू शकत नाही. आणि याचा नक्की करता धरता कोण, ह्याचा नक्की मालक कोण, हे कोणालाच कळत नाही. एखादा फार हुशारीने जर वर गेला तरी तीच समोर उभी राहते आणि ती म्हणते मीच याचे मालक. सगळ्यात टोकाला जरी पोहोचला तरी तिथे कोण आहे आडवं? माया, तीच उभी राहते. आधी तर विक्षेप शक्ती जाऊ द्या, विक्षेप शक्तीने निर्माण केलेले देश काल पदार्थ यापैकी कोणीतरीच लोळवतं आपल्याला. त्याच्यातून बाहेर गेला तर पुढे गेला, सगळ्यात शेवटी माया उभी राहणार आहे. आणि सगळ्यात शेवटी माया उभी राहून तिलाही जुमानलं नाही तर मग बाहेर पडता येणार. तिच्यापर्यंत जायचं असेल ती फार लांबची गोष्ट आहे. आधी ह्या पदार्थानेच आपल्याला संपवलंय. आपण जगातल्या साध्या पदार्थामध्ये अडकून पडलोय, ह्याच्यामध्ये अडकून पडलोय. ह्यालाच आपण अस्तित्व समजू लागलोय. चुकीचं आहे, सगळं चुकीचं. हे सगळं चुकीचं आहे. हे जर आपलं अस्तित्व असतं तर ह्याला आपण सोडून कसं गेलो असतो? हे जर खरं असतं आपलं तर ह्याला सोडून कसं गेलो असतो? बरं, जर गेलो असतो तर घेऊन गेलो असतो. साधारण प्रवृत्ती काय असते? जे आपलं असतं ते सोबत घेऊन जाता येतं. जे आपलं आहे ते सोबत घेऊन जाता येतं, म्हणून त्याला आपलं म्हणता येतं. मग जे घेऊनच जात नाही सोबत ते आपलं कसं असेल? पण माणसं ज्याला घेऊन जाता येत नाही त्याला आपलं म्हणतात. नुसतं आपलं म्हणणं असलं तर ठीक आहे, पण त्याच्यामुळे अस्थिर आणि स्थिर होत आहेत. आणि स्थिर अस्थिरतेमध्ये गोंधळ निर्माण करून ठेवलाय. अस्थिर झाले की स्थिर होण्याचा प्रयत्न, स्थिर झाले की अस्थिरता येतेच. म्हणजे त्याच्यामध्येच रममाण होऊन जातं. आणि असं करता 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 एक दिवस हे सोडावं लागतं. हे सोडलं की पुन्हा दुसरं सोडलं की तिसरं, असं वेगवेगळी शरीरं प्राप्त करत जा. विक्षेप संपत नाही. विक्षेप अशी भयानक मायेची शक्ती आहे. मायेची शक्ती विक्षेप आहे. हा विक्षेप का आला? ह्या विक्षेप शक्तीच्या आत कुठली तिची शक्ती आहे का, की हा विक्षेपच लक्षात येऊ नये यासाठी काही तिने वापरलंय काय तंत्र? त्या विक्षेप जो आहे, हा विक्षेप जो ब्रह्मांडाला उत्पन्न करतो, ब्रह्मदेवापासून तर किडा मुंगीला उत्पन्न करतो, दगडधोंड्याला उत्पन्न करतो, चराचर सृष्टी ज्या विक्षेपाने निर्माण झाली, तो विक्षेप कुठून आला? तो मायेची शक्ती आहे. पण त्याच्यासाठी तिने काय अजून वापरलंय काय केल्यामुळे ह्या विक्षेप शक्तीला चालना मिळाली आहे याचाही आपल्याला विचार करायचा. म्हणजे विक्षेप शक्ती फोपावलीच का? ह्या विक्षेप शक्तीद्वारे हे सगळं एवढं जगत प्रसार का पावलं, प्रसरण का झालं या जगाचा अख्ख्या? आणि कोणालाच काहीच कळेना कसं? म्हणजे मी जे काही बोलतोय हे बोललेलं सुद्धा त्या विक्षेप शक्तीने लोपलं जाणार आहे पुढं. कारण मी आत्ता बोललेलं तुम्ही इथून गेल्यानंतर काही काळच लक्षात ठेवू शकणार आहे. कारण काळ जो आहे तो काळ तुमच्यावर आधीच ताबा धरून बसले. म्हणून इथून तुम्ही बाहेर पडले की काळानंतर काळाने काय होणार आहे? काळ घालून ते सगळं पुसून टाकणार. मग असला बोध उपयोगाचा नाही जो काळाने पुसला जातो. म्हणून माझं बोलणं तिथपर्यंत तुम्हाला उपयोगाला येणार नाही जिथपर्यंत माझं बोलणं पुसलं जातंय. मग असा बोध घेऊच नका की जो पुसला जातोय. महाराजांना म्हणायचं की असा बोध द्या की जो पुसला जाणार नाही. कसा बोध पाहिजे? पण आता होतंय काय? मागच्या आठवड्यातलं आठवत नाही काय सांगितलं होतं, म्हणजे पुसला गेला. म्हणजे एवढं सगळं सांगितलं हे सगळं पुसलं गेलं तर काय झालं त्याचं? तो बोध आपल्याला खरा उपयोगाचा नाही. म्हणून महाराज तिथपर्यंत खरं तर बोलतच नाहीयेत जिथपर्यंत ते पुसलं जाते. जेव्हा महाराजांनी सांगितलेलं अखंड राहील तेव्हा महाराजांनी खरं सांगितलंय म्हणायचं. खरं कधी सांगितलंय? जेव्हा ते अखंड राहील. आता तुम्ही तुमचा दोष माना नाही तर महाराजांचा दोष माना, पण पुसलं जातेच ना. दोष कोणाचाही असो, उत्कृष्ट कला असलेली सांगण्याची तर जास्त काळ लक्षात राहील, आणि कमी कला असेल सांगण्याची तर कमी काळ लक्षात राहील. श्रवणाची कला, ऐकण्याची कला चांगली असेल तर जास्त काळ लक्षात राहील, ऐकण्याची कला कमी असेल तर कमी काळ लक्षात राहील, पण पुसणारच. उपयोग. म्हणून अशा बोधाने खरं काही उपयोग नाही होणार. म्हणून हा बोध सांगणं आणि ऐकणं हा सुद्धा विक्षेपच, हा सुद्धा विक्षेपच आहे. ह्या विक्षेपाच्या अंतर्गत चाललंय सगळं. असला विक्षेप धरून आपल्याला काय होणार? म्हणून जिथपर्यंत महाराज बोलतात आणि जिथपर्यंत साधक ऐकतो तिथपर्यंत विक्षेप आहे.
जिथपर्यंत तुम्ही धर्म अधर्मात येणार, जिथपर्यंत पाप पुण्य, चांगलं वाईट, शांत अशांत या व्याख्येत येणार कुठेही, तिथपर्यंत तुम्ही साधलेला कुठलाही उपाय चुकीचाच आहे. हा जो उपाय हा फक्त सात्विक उपाय सुरू आहे आपला, लक्षात. याच्यामधून आपल्याला काही मिळणार नाही. पण कमीत कमी हा जो विषय आहे वेदांत, हा जो विषय आहे तो कमीत कमी आपल्याला ही अशी दिशा दाखवतो की बाबा रे या दिशेने जा. गेल्याशिवाय गत्यंतर नाही. वेदांत किंवा कुठलाही, जसं व्यवहारामध्ये सुद्धा कुठलीही गोष्ट फक्त ऐकण्याला किंमत नसते, ती करण्याला किंमत असते. त्याचप्रमाणे वेदांत ही ऐकण्याची गोष्ट नाही. वेदांत ही आपल्याला आचरणात, अनुभवात आणण्याची गोष्ट. स्थूल रूपाने जशी आपण कृती करतो तशा प्रकारचा हा विषय नसून हा अनुभवात आणण्याचा विषय. कृती म्हणजे कारण लोकांना करायचंय म्हटल्यानंतर लोकांना फक्त तसं स्थूल शरीर हलवणं असं वाटतं. असं हे नाहीये. हा अनुभवाचा विषय. तो अनुभव स्थूल शरीरात घ्यायचा असतो का सूक्ष्म शरीरात घ्यायचा असतो का कारणात घ्यायचा असतो का महाकारणात घ्यायचा असतो का भलताच कुठेतरी घ्यायचा असतो हे पण माहित नाही. आम्हाला देव कळून घ्यायचा आहे, पण कोणी कळून घ्यायचा आहे? कोण कळून घ्यायला कोण आहे नक्की तुझ्याकडं? देव कळून घेण्यासाठी काय लागते सामग्री, ही सामग्री पण माहित नाहीये. कारण आम्हाला देव पाहायचा आहे असं म्हणतात आणि चला दाखवतो असं म्हटलं की येतात आणि मग मूर्ती ठेवलेली असते, बघ देव. तो म्हणतो हा वा छान रूप आहे देवाचं. कशाला म्हणतात? चामाची या डोळावरी पाहता ती मजवरी, या चांबड्याच्या डोळ्याने पाहू लागतो आणि अशा रीतीने त्या माहेच्याच विक्षेपामध्ये अडकून पडतो. म्हणून या कशाच्याही माध्यमातून, विक्षेपाने निर्माण केलेल्या कुठल्याही पदार्थाच्या माध्यमातून आपण जर विक्षेप संपवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला साध्य करण्याचा प्रयत्न केला तर तो साध्य होणार नाही. या ठिकाणी साध्य करण्याचा विषय आलेला नाही खरं तर, परंतु एक माहिती म्हणून हा विषय आपण अभ्यासतो आहोत. कारण याच्या आजूबाजूला पण आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. तर मायेने निर्माण केलेली ही विक्षेप शक्ती, या विक्षेप शक्तीने लिंगदेहापासून तर ब्रह्मांडापर्यंत सगळ्याची उत्पत्ती झाली. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे मन आहे. या मन आणि अहंकार, त्याच्या पुढे हा स्थूल सूक्ष्म देह आहे, त्याच्या पुढे हा सगळा प्रपंच आहे. सावध व्हा, वेळ वाया घालणार. तुमच्याकडे अजिबात वेळ नाही, कोणाकडेच इथे वेळ नाहीये. आपल्याला याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. कसं पडायचं, काय पडायचं, यासाठी भगवंतच जो ही लीला करतो, त्याची लीला तरून जाण्यासाठी तोच कारण होतो. येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तेच फक्त तरून जाऊ शकतात, बाकी कोणीही नाही. त्या लीलेसाठी जर तो मायेचा उपयोग करून घेत असेल तर ती माया सुद्धा उपयोगाला येत नाही. इथे फक्त कोण तरले? एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले. पण त्याला भजावं कसं हे कळण्यासाठी शास्त्र आणि सद्गुरू पाहिजे. पण त्यालाच भजल्याशिवाय काय होत नाही. शास्त्र सद्गुरू हे फक्त मार्गदर्शक आहेत. ते फक्त तुम्हाला कसं भाजावं हे शिकवून देतील, बाकी ते काहीही करणार नाही. भजणे तर आपल्यालाच आहे. म्हणून त्याचं भजन व्हावं यासाठी आपल्याला शास्त्र सद्गुरूंचा फक्त उपयोग आहे, सहाय्य आहे. बाकी त्याच्यापासून आपल्याला काही मिळणार नाही. एकदा तो उपयोग झाला की शास्त्र आणि सद्गुरूची आपल्याला गरज नाही. तिथपर्यंत आपल्याला सर्वांना जावं यासाठी तो भगवंत आपणा सर्वांवर कृपा करोत, अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्या भगवंताच्याच कृपेने निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून इथेच पूर्ण विराम देतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की